हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आजचा मेनू म्हणजे पोहे आहे. तर पोहे बनवायचे आहेत आपल्याला. घरी काही आज मी एकटाच आहे, त्यामुळे चला बघू कसे होतात. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला पाणी पण आणायचं आहे खालती जाऊन. तर पाणी घेऊन येऊ. नंतर पोह्याला काय काय लागते ते चिरून घेऊन नंतर पोहे फोडणी देऊ. चला कंटिन्यू. आपण एक तोशपुडा, आलू आणि मिरच्या आणलेल्या आहेत खिचडीसाठी आणि पाणी पण आणलेलं आहे. तर पुढली प्रोसेस करू, चला स्टार्ट. तर फायनली आता कढई वगैरे सापडली आहे. जरा फ्रेश धुवून वगैरे घेऊ. फायनली भांडे वगैरे धुवून घेतले आणि पोहे पण घेतले काढून. पोहे मस्तपैकी भिजून घेतले आणि मिरच्या पण घेतल्या चिरायला. चला तर मिरच्या धुवून घेऊ. मिरच्या तर घेतल्या आहेत चिरून. आता टमाटर पण टाकू. टमाट्याला काही कमी नाही आपल्याकडे, खूप सारे टमाटे पण आहेत गाईज. तर सुरुवातीला अंदाजच लागला नाही की कोणती कढई यूज करायला पाहिजे. मला वाटलं या छोट्या कढईमध्ये बसेल मटेरियल, पण ते पोहेचे एवढे आहेत की त्या कढईपेक्षा जास्त आणि मटेरियल एवढं आहे. तर वी विल कंटिन्यू विथ दिस कढई. तर आपण गॅसला पण फ्लेम दिलेली आहे, तुम्ही बघू शकता. तर मग तेल टाकून घेऊ. एक और एक दो. ओके, डन. चला तर हे मिक्स करून घेऊ आता. तेल तापलं का चेक करायची एक टेक्निक आणि ट्रिक म्हणजे ही. 2-3 मोहऱ्या टाकून बघू. नाही तापलं आणखी. चलो गाइस, लाइफ में खुश रहो, हंसते रहो, हंसाते रहो. गाइस, तेल आता संकेत देत आहे की ते तापलं आहे. तर टाकून घेऊ मोहरी. आता मोहरी घेतली टाकून. आता जिरे पण घेऊ टाकून थोडी. जिरे टाकल्यानंतर थोडं स्प्रेड करून घेऊ जिरे. खूपच तापले बाई. तर आपण यामध्ये आता कांदा पण टाकून घेतला आहे. तर काय बोलते राव, तेल खूप उडाल राव अंगावर. कांदा मस्त आता भाजला आहे, मस्त आता तळल्या गेला आहे. तर आता टोमॅटो उरला. तर गाईज तुम्ही बघू शकता आता तेल वगैरे फ्रेश सर्व ॲड केलं आहे त्यामध्ये आणि पोहे पण टाकून घेतलेले आहेत. तर तुम्हाला वाटेल आता या पोह्याला काय नाव देऊ, तर नाव काही द्या, पण टेस्ट जबरदस्तच होणार आहे. वाण जरी चांगला नसला तर पोह्याचा गुण चांगला असणारच आहे. आणि नंतर मी फीडबॅक देईलच. आणि तुम्हीसुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की पोहे कसे झाले असतील पोह्याकडे बघून. आणि खाल्यानंतर टेस्ट मी तर कळवतोच. कमेंटमध्येच पिन कमेंट करेल. कमेंटला पिन केल्यानंतर तुम्ही बघू शकता. पोहे तर चांगले झाले असतीलच कदाचित. मी टेस्ट करेल आणि नंतरच तुम्हाला फीडबॅक देईन की पोहे कसे झाले आहेत. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा की कसे झाले असतील. गाइस, मैं ना इसको चखूँगा, उसके बाद ही आपको टेस्ट बता पाऊँगा. तेवढं काही डेकोरेट केलं नाही पोह्याला, पण छानच झाले असतील. आणि सांगतो काय आहे ते. पोहे रेडी आहेत आणि मस्त आता यावर फरसाण वगैरे टाकू. नंबर 1मध्ये नाश्ता काय नाही, हे जेवणच म्हणता येईल याला, कारण नाश्ता खूप कमी असतो आणि हा टाईम पण जेवणाचा आहे, त्यामुळे जेवणच करतो पोह्यासोबत. हे कॉम्बिनेशन हो. दही राहायला पाहिजे होते यार, दह्याची कमी झाली. फक्त यासाठी दह्याची कमी आहे. दही जर असतं ना. पोहे तो खूप खाल्ले आहेत, पण आता जिरवायचे कसे हा तो सगळ्यात मोठा प्रश्न आहे. पण करू काहीतरी जुगाड करू. राईट नाऊ वी आर गोइंग टू मेक अ डिकॉशन चाय.
10 रुपये खर्चून ब्रिटानियाचा एक टोस्ट पण आणलाय. मला चहा तर बनवून आणि पिऊन पण झालेला आहे. थोडा अभ्यास वगैरे घेऊ. अभ्यास केला नसल्यावर पुन्हा मग अवघड होईल. चलो लेट्स. तर मंडळी, आजच्या या ब्लॉगचा शेवट हाच राहील. फुल स्टॉप देऊया इथेच आणि पुन्हा भेटूया तर एका नवीन ब्लॉगमध्ये. तर हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि असेच ब्लॉग मी बनवायला पाहिजे का, किंवा क्वालिटी कशी येते, किंवा बोलायला जमतं आहे का, किंवा तुम्हाला काय वाटतं या ब्लॉगबद्दल ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि ब्लॉगचा टॉपिक काय राहायला पाहिजे, किंवा यामध्ये काय ॲड करायला पाहिजे, किंवा एडिटिंग वगैरेमध्ये काय इश्यू आहे का, हे सर्व याच ब्लॉगमध्ये या ब्लॉगच्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही कळू शकता. आणि थँक्यू फॉर वॉचिंग दिस ब्लॉग. असेच नवनवीन ब्लॉग पाहण्यासाठी आता सबस्क्राईब करून घ्या विवेक जगनाडे ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलला.